जून महिना आला की देशाला मान्सूनचे वेध लागतात. मान्सून साधारणपणे 1 जून पर्यंत केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर पुढच्या 7 दिवसात त्याचा प्रवास महाराष्ट्रापर्यंत होतो. यावर्षी मान्सून अंदमानमध्ये वेळेवर दाखल झाला, पण त्याला केरळमध्ये पोहोचायला वेळ लागलाय. यंदा मान्सून केरळमध्ये 4 जूनला दाखल झाला. त्यानंतर 11 जून पर्यंत तो महाराष्ट्रात पोहोचेल असा अंदाज आहे. आता एकीकडे मान्सून लेट होत असताना दुसरीकडे देशाला मोठ्या दुष्काळाचा इशारा देण्यात आलाय. मान्सून भारतात आला तरी यावर्षी पाऊस कमी पडणार असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. भारतात 3 महिने दुष्काळाचे असू शकतात, त्यासाठी तयार रहा असे निर्देश केंद्र सरकारनं राज्यांना दिलेत. देशभरात निर्माण होत असलेल्या या परिस्थितीसाठी एक घटना कारणीभूत आहे. या घटनेचं नाव आहे गॉडझिला अल निनो. आतापर्यंत सर्वांनी अल निनो हा शब्द ऐकला असेल. त्याचा संबंध अर्थातच गरमीशी आहे, पण गॉडझिला अल निनो त्यापेक्षा भयंकर आहे. त्याचा संबंध थेट दुष्काळाशी आहे. या गॉडझिला अल निनोमुळे देशात 3 महिने दुष्काळ पडू शकतो असा अंदाज आहे. हा विषय नेमका आहे काय? गॉडझिला अल निनो म्हणजे काय? तो भारतात कधी येणार आहे? त्याचा भारताच्या हवामानावर काय परिणाम होईल? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर सुरुवातीला हवामान खात्यानं नेमका काय इशारा दिलाय ते पाहूया. हवामान खात्यानं यावर्षी भारतासह जगभरात दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेनं म्हणजेच WMOने मंगळवारी 2 जूनला एक इशारा जाहीर केला. या संस्थेच्या म्हणण्यानुसार पॅसिफिक महासागरात सध्या पाण्याचं तापमान वेगानं वाढत आहे, ज्यामुळे जून ते ऑगस्ट या 3 महिन्यांच्या काळात अल निनो तयार होण्याची शक्यता 80% आहे. याचा प्रभाव नोव्हेंबरपर्यंत राहण्याची शक्यता 90%पेक्षा जास्त आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय. WMOने दिलेल्या रिपोर्टनुसार 2023-24 मध्येही अल निनोचा प्रभाव दिसला होता. याचा परिणाम म्हणून 2024 हे आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष ठरलं होतं. आता 2026 मध्येही अशाच प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे, ज्यामुळे भारतासहित संपूर्ण जगाला गॉडझिला अल निनोच्या परिणामाला म्हणजेच दुष्काळाला सामोरं जावं लागू शकतं, असं WMOने सांगितलंय. आता या गॉडझिला अल निनोचे प्रभाव काय असणार हे जाणून घेण्याआधी तो नेमका आहे काय ते समजून घेऊयात. तर जनरली जेव्हा पॅसिफिक महासागराच्या सरफेसचं तापमान 0.5 डिग्री ते 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढतं, तेव्हा त्या परिस्थितीला अल निनो असं म्हणतात. पण जेव्हा हेच तापमान 2 डिग्री ते 2.5 डिग्री सेल्सिअसनं वाढतं, तेव्हा त्याला सुपर अल निनो किंवा गॉडझिला अल निनो असं म्हणतात. या परिस्थितीत नेहमी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे उलट दिशेनं वाहायला लागतात. यामुळे पॅसिफिक महासागरातलं उष्ण पाणी आशिया खंडाकडून दक्षिण अमेरिकेकडे सरकतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारताकडे येणारे मान्सूनचे ढग अमेरिकेकडे वाहून जातात. यामुळे जून ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान आशिया आणि ऑस्ट्रेलिया या 2 खंडांमध्ये उष्णतेच्या लाटा येतात आणि दक्षिण अमेरिका खंडात प्रचंड पावसानं पूर येतो. यामुळे शेतीचं नुकसान होण्याची शक्यता असते. 2015 मध्ये नासाच्या वैज्ञानिकांनी अल निनोचा अक्राळ विक्राळ रूप बघून त्याला गॉडझिला या राक्षसाचं नाव दिलं होतं. हा गॉडझिला अल निनो सरासरी 4 ते 7 वर्षांनी येत असतो, पण वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे तो आता 2 ते 3 वर्षांच्या अंतरानच येत असल्याचं दिसून येत आहे. आता हा अल निनो भारतात कधी येणार आणि त्याचा भारताच्या हवामानावर काय फरक पडणार ते पाहूया. तर सुरुवातीला भारतात मान्सूनचं आगमन 26 मेच्या आसपास होईल असे अंदाज वर्तवले गेले होते. मान्सून 16 मेलाच अंदमान बेटांवर दाखल झाल्यानं हा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण हा अंदाज खरा ठरला नाही. महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यंदा 4 जूनला आला, जो आता पूर्ण भारतात पोहोचण्यासाठी 15 ते 18 जून पर्यंतचा कालावधी लागू शकतो. WMOच्या वैज्ञानिकांच्या मते हे सगळं भविष्यात येणाऱ्या गॉडझिला अल निनोच्या प्रभावानं झाल्याची शक्यता असू शकते. या अंदाजानुसार गॉडझिला अल निनो जून महिन्यापासूनच सुरू होऊन जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत आपला 80% प्रभाव दाखवू शकतो. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात त्याचा प्रभाव 90%नी वाढू शकतो. आता यामुळे भारताच्या हवामानात नेमके काय बदल होऊ शकतात? तर सध्या गॉडझिला अल निनोमुळे हवेच्या दाबाचा पॅटर्न बदलून भारतीय उपखंडावर उच्च दाबाचं क्षेत्र तयार होत आहे. यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे मान्सूनचे वारे आताच कमकुवत होत असल्याचं दिसून येत आहे. आत्ताच दिसणाऱ्या या परिणामांमुळे भारतात पाऊस पडण्याचे जे मुख्य महिने आहेत ते जुलै आणि ऑगस्ट महिन्यातले 15 ते 25 दिवस कोरडे राहू शकतात. या महिन्यांमध्ये पाऊस पडलाच तरी तो मोजक्याच दिवशी पडेल. यामुळे दुष्काळासारखी स्थिती निर्माण होऊ शकते. मान्सून उशिरा आला की पेरणीच्या वेळा पुढे सरकतात.
पण गॉडझिला अल्निनोनं जून महिन्यातच आपला प्रभाव दाखवला तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. देशातली जवळपास 60% शेती आजही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस कमी झाला तर तांदूळ, सोयाबीन, कापूस, मका आणि कडधान्यांच्या उत्पादनात 25 ते 30% घट येण्याची शक्यता आहे. शिवाय पावसाळ्यात कमी पाऊस झाला तर परिणाम हिवाळ्यात रब्बी पिकांवर सुद्धा होऊ शकतो. एकंदरीतच गॉडझिला अल्निनोचा भारताच्या शेती व्यवसायाला मोठा फटका बसणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. शेती वगळता इतर परिणामांचा विचार करायचा झाला तर यामुळे जून आणि जुलै महिन्यात मध्य, उत्तर आणि पश्चिम भारतात तापमान सामान्यापेक्षा खूप जास्त वाढू शकतं. पाकिस्तानकडून येणारे उष्ण वारे आणि अरबी समुद्रातलं बाष्प एकत्र आल्यानं उत्तर पश्चिम भारतात म्हणजे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या काही भागात हीटवेव्ह सारखी स्थिती निर्माण होऊ शकते. गॉडझिला अल्निनोमुळे सलग काही महिने कमी पाऊस पडला तर जमिनीखालचं पाणीही मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं. यामुळे खरीप पिकं तर हातातून जातीलच, पण धरणांमध्ये पाणी शिल्लक राहणार नाही. तर हिवाळ्यात घेतल्या जाणाऱ्या रब्बी पिकांच्या सिंचनासाठीही पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत महागाई वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आता WMOच्या इशाऱ्याची दखल घेऊनच केंद्रीय कृषी मंत्रालयानं 3 जूनला देशातल्या सर्व राज्यांना हाय अलर्ट जाहीर करत तातडीनं जिल्हास्तरीय आपत्कालीन योजना लागू करण्याचे आदेश दिले. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीच्या कृषी भवनामध्ये आयोजित केलेल्या उच्चस्तरीय समीक्षा बैठकीत अधिकाऱ्यांना गॉडझिला अल्निनो बद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर पोहोचवण्याचे आदेश दिले. सोबतच बियांची मोठ्या प्रमाणात साठवणूक आणि दुष्काळात तग धरणाऱ्या पिकांबद्दल माहिती गोळा करून शेतकऱ्यांमध्ये त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासही सांगितलंय. चौहान यांनी राज्यांना सांगितले की 4 आठवडे पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. याशिवाय वातावरणातल्या बदलांमुळे शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किडे तयार होण्याची शक्यता असल्यानं स्थानिक प्रशासनानं या परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. गॉडझिला अल्निनोला घाबरून न जाता प्रशासनाच्या मदतीनं त्याला सामोरं जाण्याचं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलंय. पण भविष्यात परिस्थिती बदलली तर शासनाकडून आणखी कठोर उपाययोजना केल्या जाण्याचीही शक्यता वर्तवल्या जात आहेत. सध्या केंद्र सरकारकडून ज्या प्रकारे हालचाली केल्या जात आहेत ते पाहता गॉडझिला अल्निनोचं संकट मोठं असल्याचं लक्षात येतं. पण यामुळे घाबरून न जाता त्यासाठी तयार राहण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. अल्निनोच्या या सगळ्या परिस्थितीबाबत आणि सरकारच्या हालचालींबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.